तर नमस्कार पब्लिक, आज पण असं मयूरच्या दुकानापाशी थांबलेलो आणि मयूर म्हटला कुठे तर जायचं. ह्या दोघांनी विचारलं तर ही दोघं म्हणली आम्ही येत. मग मयूर म्हटला पहिला घरातनं साहित्य घेऊया आणि जाऊया आपण दोघं. मग काही इथनं दुकानापासून हल्लो आणि मयूरच्या घरापाशी येऊन साहित्य घेतलं. घरातनं साहित्य घेतल्या इथनं निघालो आणि आलो की पेट्रोल पंपावर. आष्ट्यातनं बाहेर जायचं असले की पहिलं ही 2-3 टप्पे पूर्ण करायचं लागतात. तर आज असा उन्हाचा तडाखा भाऊ आता आपल्याला कुठे घेऊन जातोय काय माहित. आज असलं कडक ऊन पडले भावानं कसलं नियोजन घातलंय काय माहित. पेट्रोल टाकून निम्म्यात आल्यानंतर मयूरला म्हणलो पहिला पॅक होऊन घेऊया. आणि आज कुठं जायचं होतं हे मला पण माहित नव्हतं. त्यामुळे वाळव्यात आल्यानंतर भावाला म्हणलो पहिला पोटाला आधार करून घेऊया. इथं नाश्ता करायला थांबलो तर इथं अजून वडापाव करायचं चालू होतं. थोड्या वेळाने काकाने प्लेटा लावायला लागलेलं बघितल्यावर भाऊ लईच खुश झाला. इथं प्लेटतला तुकडा मोडूच तो काय इथं निम्मा सपल्याला. वडापाव खाऊन झाल्यानंतर इथं बिल दिलं आणि इथनं निघालो. हे असं वाळवा झाल्यानंतर बोरगाव ओलांडलं आणि बोरगाव ओलांडल्यानंतर ही नजारा वेगळंच दिसायला लागलं. इथनं पुढे आल्यानंतर इथं बारीक असं ट्रॅफिक लागलं. हे असं भावानं बदना कुठनं बी गाडी काढून आलो की स्पॉट पर्यंत. स्पॉट अजून इथनं जरा लांब होता त्यामुळे इथं थांबून जरा विश्रांती केली. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ही उचल आपट रस्त्यासनं आलो की पुढे. या स्पॉट पर्यंत येऊस्तो का पाठीच्या कण्याचा पाक खुळखुळा झालता. इथं आलो काय विषय चाललेला मला पण काय कळालं नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांग. भावानं लगेच ज्या कामासाठी आपण आलतो ते काम करायला सुरुवात केली. हे असं पटापटा बॉक्स वगैरे फोडून सगळं जोडून घेतलं आणि लागलंच आर्थिंग पण करून घेतलं. इथलं सगळं जोडून झाल्यानंतर हिथनं रजा घेतली. तर भावानं पार्ट 2 बघायचा असेल तर आपल्याला फॉलो करून घ्या.